पावसाचं आहे मित्रांनो. आता झालेला आहे ट्रॅक्टर शेतात. तर सकाळ सकाळ चालला आहे. तर किती वाजले आता 9 वाजलेले आहे आणि ट्रॅक्टर चाललेला आहे शेतात. मला पण जायचं आहे मागून. पोरांना सोडून आले मी देवदैठणला. चलते मी पण. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, हे तळं आहे सरकारी तळं आहे आणि इथं मोटर आहे. याच्यात आमच्या इकडं कॅनल जातो ना, त्या कॅनलचं पाणी सोडतात. इथं जास्त खड्डा आहे, घसरत आहे. तर चला, तर जास्त पळपळ आले तिकडून. पाणी वाया चालू होतं इकडं. पण पाणी वाया जायचा विषय नाही काही, पण म्हणलं कॉक चालू आहे का नाही. कॉक चालू नसतं तर पाईपलाईन फुटली असते, त्याच्यामुळं पळपळ आले. दम लागले मला. तर पहा, पाणी चालले आहे इथं. ड्रम भरायचं आहे म्हणलं, ड्रम भरून ठेवा, नाही तर वारीने जाईन उडून. त्याच्यामुळे ड्रम भरून ठेवते. तर मला म्हणत होते ते खराब पाणी येत आहे, पाणी यायला आणि ते पाणी साठवणीचं आहे, त्याच्यामुळे पाणी खराबच येत आहे. वास पण भरपूर मारते ते पाणी. खळ्याचं पाणी मोटर लई लांब आहे आमचं, त्याच्यामुळे वास पण मारते. आणि मित्रांनो, मला म्हणत होते जळणार नाही, खराब पाणी येतं आहे, जळणार नाही. तर मित्रांनो, काँग्रेस सकट जळून गेला बघा. तर काँग्रेस लई मोठा होता, ते सुद्धा जळून गेला. हरळ होती ती सुद्धा जळून गेली आणि सगळी ताल हिरवीगार होती. आता कशी वाळली झाली. तर पाहू शकता. तर काय होत नाही, औषध चांगलं भारीतलं असलं तर कशानेच काही होत नाही मित्रांनो. तर पाहू शकता, तर सगळी खाक झाली औषधाने. आणि औषधाचं तुम्हाला नाव पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ काढून टाकेन दुपारचं, नाही तर उद्या. आता टाकी भरलेली आहे, कॉक चालू करून देते म्हणजे कसं पाणी पण जाईल. ठिबकची पाईप आहे, ठिबकची कॉक आहे. सगळी वल्ली झाली. तर पाहू शकता, सगळी वल्ली झाली मी आता. आणि इथं दिले सोयाबीनला पाणी सोडून. सोयाबीनला पाणी सोडले सकाळ. चला, खाली ट्रॅक्टर पण आलेला आहे. काकऱ्या घालायची आता, मग पाळी घालायची. खाली ट्रॅक्टर पण आलेला आहे. आता मी खाली जाते. तर त्या दिवशी तणनाशक मारलं होतं सोयाबीनला, तर काही तण जळालंच नाही, आहे तसंच आहे. तर पाहू हळूहळू जळतं का. तर लय भरपूर तण पण लय भरपूर झालेलं आहे. काय माहिती खुरापणी करावं लागते का, पाहावं लागणार. बघा ताल किती हिरवीगार होती. ताल तर सगळी वाळून गेली, अशी वाळून गेली. एवढं पॉवरफुल औषध होतं. पाहू शकता. चला, ओली झाली सकाळ. मुलांना सोडून आले मी आता. त्यांना मला वाटतं 8 वाजता सोडून आले. दोघं पण संगत गेले. आज शनिवार आहे म्हणून दोघं संगत गेले होते. आज मला शिरोळा पण जायचं आहे, गाडी सर्व्हिसिंगला करायची. आज शनिवारचा बाजार आहे, शिरोळचा बाजार पण करायचा आहे. भाजीपाला स्वस्त मिळतो, भाजीपाला आणायचा आहे. तर चलो, आज लय काम आहे. चला, तर कंटिन्यू ब्लॉग करा. व्हिडिओ आहे कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर चलो, तर तिकडून आले मी आता. आणि इथं सोयाबीन आहे. चालले आता खालच्या रानात. खाली काकऱ्यापाळी चाललेली आहे. मामा आलेले आहे घरून, ट्रॅक्टर आलेला आहे, मोटर चालू केले. सोयाबीनवरती लावलेले इथं माझी क्वीन लावलेली आहे. आज ती क्वीनची मला सर्व्हिसिंग करायला न्यायचं आहे शिरोळा. आज शिरोळचा बाजार पण आहे आणि शिरोळा बाजार पण करायचा आहे. शक्यतो तिची आज सर्व्हिसिंग करायची. आता काकऱ्यापाळी किती वाढवून जातात पाहते आणि मग मला शिरोळा जायचं आहे. पाहू शकता, वरती शेती ती 3 एकर आहे. मध्ये 2 खोंड्या आहे, दुसऱ्यांच्या भावांच्या वाटण्या या. तर इथं आम्ही नवीन शेती घेतलेली आहे, त्याच्यामुळं भावांच्या वाटण्या आहे. आता खाली आमची खोंडी आहे, म्हणजे खाली एकरभर आमची जमीन आहे. ती पाहू शकता चाललेली आहे तिकडं खाली. तिकडं तांबाटे लावलेले आहेत. तर पहा, जास्तच गवतात लावल्यात तांबाटे. का लावल्यात काय माहिती. लई शेतकऱ्याला खर्च येतो मित्रांनो, त्याच्यामुळे असं जुगाड करावं लागतं, असं लावावं लागतं, मग खुरपावं लागतं. आणि इथं चाललेला आहे मामांचा ट्रॅक्टर.
पाहू शकता. तर पपईचं रान होतं जास्त खराब झालेलं होतं. मी काल याच्यात चालवते होते, ट्रॅक्टरमध्ये चालवत होते, पण मला काही जमलं नाही. ट्रॅक्टर मी पहिल्यांदाच हातात घेतला होता. त्याच्यात वरून लय जमीन काळी दिसते आणि लई त्याच्यात ते हे म्हणजे खोडकं आहे. असं पपया होत्या त्याच्यात रोटर घातला होता. ते पपयांचे लई मुळे आहे, खोडकं आहे. तर पहा जमीन ते ट्रॅक्टर चालवायला जास्त मुश्किल जाते. त्याच्यामुळे मला काही शिकवता येत नाही आणि मामा पण आम्हाला शिकवत नाही, मला शिकवत नाही आमचे मामा. ते म्हणजे तू खराब करून टाकशील. तर चला मित्रांनो, आता चालले मी शिरूरला. आता लई फुलप बिल्प आता निघते शिरूरला. तर भाजीपाला आणायची. आज आमच्याकडे शनिवारचा भाजीपाला असतो बाजारला. हिरो पण निघलाय माझ्या पाठीमागं. ते दुपारीच आला 1 वाजता. मुलगी आली नाही अजून. तर चलो चल, पिशव्या घेतल्या का? तर चला आले. ऊन नाही एवढं, वारं भरपूर सुटलंय. तर मी घेतलाय. तुला नाही कधी लागायची तर मी घेतलाय तर. काही तर बिना केमिकलवाला 3 किलो गूळ घेतला आहे. तुमच्या इकडे कसा किलो तर भेटतो मला कमेंट करून सांगा. तर दररोज सकाळचं गूळ आणि पाणी पिल्याने चांगलं असतं. त्यासाठी महिन्याचाच गूळ एकदम घेऊन ठेवला 3 किलो. हां 2 किलो 100, 1 किलो 50. फ्लावर कसा? फ्लावर 40 रुपये. असंच गेले. टमाटर 30 रुपये किलो 30, अर्धा 20 किलो 30. तर बघा सामान आणले. त्याच्यात नको देऊ, दुसऱ्या खोक्यात ठेव ना. काय उचलती केळी ठेव वरती. मिळ कर ना आपल्याला. एक कंटाळा आलाय मित्रांनो. हिशोब करीत होते. कुठे गेले 1700 रुपये? नाही हिशोब करायला नको का? सामानात आले एवढूस 1 पिशवी आणि पैसे गेलेत भरपूर मोठे. चला बाय बाय. सत्साहेब सगळ्यांना.